आरक्षण प्रश्नावरून धनगर समाज पुन्हा एकदा आक्रमक झालेला आहे। आज बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावरती धनगर समाजानं मोर्चा काढलेला आहे। मोर्चासाठी जिल्हाभरातून धनगर समाज बीडमध्ये एकवटल्याचं पाहायला मिळतंय। बीडमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून आज धनगर समाजाचा मोर्चा आहे। जिल्हाधिकारी कार्यालयावरती हा मोर्चा धडकणार आहे आणि शेकडोंच्या संख्येनं धनगर समाज बांधव या ठिकाणी एकवटलेले आहेत। ही दृश्य आहेत बीडमधील आरक्षण प्रश्नावरून धनगर समाज पुन्हा एकदा आक्रमक झालेला आहे। बीडमध्ये हा भव्य दिव्य असा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि या मोर्चामध्ये हलगीच्या तालावर हे धनगर समाजातील आंदोलनकर्ते आपल्याला थिरकताना पाहायला मिळत आहेत। बीडमधील ही दृश्य आहेत। शेकडोंच्या संख्येनं धनगर समाज बांधव हे एकवटलेले आहेत। आरक्षणाच्या प्रश्नावरती हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। बीडमध्ये हा भव्य दिव्य असा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती हा मोर्चा अगदी थोड्याच वेळात धडकेल। मात्र या मोर्चा दरम्यान हे धनगर बांधव हलगीच्या तालावरती आपल्याला थिरकताना देखील पाहायला मिळत आहेत। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे। उदय, धनगर समाजाच्या वतीनं बीडमध्ये भव्य दिव्य असा मोर्चा काढण्यात आलेला आहे, या संदर्भातील काय अधिकची माहिती आहे? नक्कीच आरक्षणाच्या प्रश्नावरून बीडमध्ये धनगर समाज आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। हजारोच्या संख्येने जिल्हाभरातून धनगर समाज बांधव बीडमध्ये दाखल झाले आहेत। प्रारंभी या समाज बांधवांनी दुचाकी रॅली काढली आहे। बीड शहरामध्ये जे महापुरुषांचे पुतळे आहेत त्या ठिकाणी रॅली अभिवादन करत आहे। आता थोड्याच वेळात छत्रपती शिवाजी महाराज चौकात ही रॅली दाखल होणार आहे। या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून पुढे जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे। धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नावरून सरकारकडून वारंवार आश्वासनं दिले जात आहेत। आता आम्हाला निर्णय हवा आहे असा पवित्रा या धनगर समाज बांधवांनी घेतला असून एक प्रकारचा संताप त्यांच्या या सर्व घोषणांमध्ये तसेच मोर्चामध्ये दिसून येत आहे। राज्य सरकारने तात्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी आता धनगर समाज बांधवांमधून केली जात आहे। आपण पाहू शकतो थोड्याच वेळात या ठिकाणी धनगर समाज बांधवांची रॅली येणार आहे। बीड शहरातील जो शिवाजी महाराज चौक आहे त्या परिसरात पिवळे नक्कीच धन्यवाद उदय, तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात।